कुठं होतास? इथंच होतास? हो. मला काही वेळसर समजलास काय? तू जर का इथं असतास तर माझ्या डोळ्यांनी मी तुला पाहिलं. इथं म्हणजे कुठं? कुठं? शिवमंदिरात. शिवमंदिरात? अरे समोर दिसतंय ते शिवमंदिर. पण तू जर का शिवमंदिरात असतास तर मला का दिसला नाहीस तू? अगं शिवमंदिरात होतो, देवाची नित्याची कर्तव्य केली आणि लगबगीने इथे येणारच होतो. हो का? बरं झालं वेळेवर आलास. नाहीतर मला वाटलं आता मी तिथून जाणार होते. नको नको. का? नित्याचं कर्तव्य दररोजचं इथंच भेटणं शिवमंदिराच्या मागे. मला वाटलं तू आज येणार नाहीस ना. येणार होते. मी इथं येणार. म्हटलं काही भेटल्याशिवाय माझा दिवस चांगला होत नाही. म्हटलं काही दिवस इथं बसावा, इथं बसून परमेश्वराचं नामस्मरण करावं आणि नंतर इथून निघून जावं. तुझं काय आहे? एकदा खाली मान घातली की ती वर करायला नको. समोरचा काय करतो हे बघायला नको. सणाचा सत्याला हे तुझं काम. नित्याचं कर्तव्य ते केलंच पाहिजे. काय आहे ना? अरे स्वतःच नको, निदान दुसऱ्याचं काहीतरी बरं करा. दुसऱ्याचं? हो दुसऱ्याचं काहीतरी बरं करा, दुसऱ्याचं बरं बघा. सारच काही स्वतःच बघू नका. दुसऱ्याचं आम्ही बरं बघतो. हो. कधी बघितलास? कधी बघितलास ते किती दिवस दुसऱ्याच बरं बघतोय. लक्ष आहे तुझा? समोरचा काय करतो याच्यावर लक्ष आहे तुझा? लक्ष नाही. लक्ष नाही माझा. तुझा लक्ष फक्त स्वतः जवळ. अरे स्वतः जवळ एवढं लक्ष ठेवू नको, दुसऱ्या जवळ सुद्धा लक्ष ठेव. ते काय चाललंय, काय करते याच्या जवळ लक्ष ठेव. दुसऱ्या जवळ लक्ष आहे. वेळ झाला, माझ्या वेळेला काही महत्व नाही का? दुसऱ्या जवळ लक्ष आहे म्हणून लगबगीने इथं आलो. नेहमी इथे येते ना. हो. पण नेहमी इथे येते, मी प्रथमता येते. तुला काय होतं प्रथमता यायला इथं? अगं माझी कर्तव्य खूपच नाही. तुझी तेवढी कर्तव्य, माझी कर्तव्य नाही का? रागवू नको. मला कर्तव्य नाही का? एवढा मोठा राज्याची युवराज केली, मग मला कर्तव्य नाही का? रागवू नको ग. शांत राहा, शांत राहा. बरोबर आहे. पण एक तर बाबांना बसून मला इथं यावं लागतं. त्यातल्या त्यात तू असं ऐनवेळी येतो. अरे इथं आजूबाजूला जर का तुला भेटताना मला कोणी पाहिलं असेल आणि हे जर का बाबांना सांगितलं असेल तर किती गोंधळ होईल. याच्यावर लक्ष आहे तुझा? अगं आता गोंधळ नको. आता आलो ना, शांत राहा. हो. हे माझ्यावर उपकारच केलेस तू. आलास ते. आता बस इथं. बसू. बस. चिडू नकोस. का चिडू नको? अगं चिडू नको. तुला ठाऊक आहे ना मला वेळेचं महत्व आहे ते. हो. वेळेच्या अभावी कुठे आला की मला चिड येते. हो. आता आलो, शांत राहा. असू दे. तू सांगितलंस का घरी? आई बाबांना सांगितलंस का? सांगणार आज सांगणार. कधी? आज. आम्ही दोघं म्हातारी झालो की नको असं बोलू नको. की माझं लग्न होऊन मी दुसऱ्याच्या घरी गेले. काय? अगं जीवापाड प्रेम केलं. मी होय ना? मग जीवापाड जर का प्रेम केलं असेल ना तर ते प्रेम निभवायला हवं. निभवणार ना. कधी? आज सांगणार. लग्नाचं वय झालं की निभवणार? नाही आज सांगणार. आज काय झालं तरी आज सांगणार. आज सांगणार, आज सांगणार, आज सांगणार. तुझा आज उजाडणार कधी? आज. हा मावळता आला. आता मावळल्यावर परत उजाडणार तो आज. आलं लक्षात?
ते माझं चुकलं. काय? माझ्यावर प्रेम ए, असं बोलू नको ग. काय ना, तू फक्त उंचीला वाढलास रे. अजून आतमधला आहे ना, तो लहानच आहे. तो तुझ्या सहवासाने हळूहळू वाढणार आता. अरे कधी वाढणार? एवढी वर्ष माझ्या सहवास अगं एवढी वर्ष झाली तरी तसा हवं तसा सहवास मिळत नाही. सहवास मिळत नाही. मग सहवास जर हवा ना, तर घरी जा, आई बाबांना सांग, तुझ्या माझ्या प्रेमाबद्दल सांग. आता जाऊ. तू मला सांगतो ती प्रेम करते. काय? काहीतरी ऐकायचंय गोड गोड असं कुणाला? तुझ्या मुखातून. माझ्या मुखात हो हो हो. काय गोड गोड? असं गोड गोड काहीतरी ऐकायचंय. मला काही गोड गोड बोलायचं नाही तुझ्याशी. कसं काय करते? का? का गोड गोड बोलायचं? अगो नको लाग. तू कधी माझी मर्जी सांभाळतोस का? माझ्या मनाप्रमाणे तू कधी वागतोस का? आता वागणार. तुझी शपथ. काय? आता वागणार. कुणासाठी? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. माझ्यासाठी काय वागायचंय? कसं काय करते? माझ्यासाठी काही वागण्याची गरज नाही तुला. अगं तू हवी. थांबायचं असेल तर थांब, नाही तर तू जाऊ शकतो. ए! काही गरज नाही. गरज नाही. मला गरज माझी गरज नाही. छे, छे. मला पण तुझी गरज. गरज नाही ना. तुला नाटक करता येतं? येतं साधारण तुझ्या सानिध्यात राहून शिकलो आता. शिकलास? हो. मग आता एक काम काय? कर, आता जा घरी हा. आणि तुझ्या आई बाबांना सांग हा. तुझ्या माझ्या प्रेमाबद्दल. मी आज सांगणार. हा. तू केव्हा सांगणार? मी माझं बरोबर सांगणार. हो. तू प्रथमतः सांग. हो, उद्याच्या दिनी आनंदाची वार्ता घेऊन तिथं यायचं. विलंब लावू नको. विलंब लावू नको. मी इथं नेहमी वेळेवर येते. तू वेळेवर ये. उद्या मी वेळेवर येणार. आज्ञा घे आणि होकार आपली सभा. लवकर येणार. कारण आनंदाची वार्ता आहे. अंतर तर लांब आहे आमचं. म्हणून लवकर आला. तू चिंताच करू नको उद्याची. लवकर ये.
शब्द आणण्यासाठी बाकी नाही करा, पण काही क्षण या निसर्गाच्या या शिवमंदिरात बसून त्या स्वर्गवासी कैलासवासी अशोक करावडे यांच्या आठवणी विद्यार्थ भूगोल पारितोषिक आलंय. कैलासवासी अशोक करावडे यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी देवाचरणी प्रार्थना करून पारितोषिकाचा स्वीकार. यात नमस्कार. कोण आपण? अनोळखी व्यक्ती या शिवापुराच्या ठिकाणी आम्ही कधी याच्यापूर्वी तुम्हाला पाहिलं नव्हतं. मांत्रिक विक्रम. मांत्रिक विक्रम? होय. म्हणजे तुम्ही मांत्रिक आहात? आपला परिचय? या शिवापूरची युवराज्ञी शुक्राणी म्हणजे राजघराण्यात आपला जन्म झालाय. युवराजने आपण मग या राज्यात कुठेही जाण्याचा अधिकार आपल्याला आहे. युवराज्ञी म्हणून निश्चित आहे. होय ना? मग माझं फक्त एक लहानसं काम करा. आपलं काम? होय होय. आम्ही करावं असं कुठलं काम मानतोय? हे दिसणारं शिव मंदिर, या शिव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करा आणि त्या नागफण्यावर असलेला दिव्य मणी तो भक्त आणून मला दे. काय बोलताय तुम्ही? होय. हे मंदिर आहे ते आमच्या आराध्यांचं मंदिर. आता शिवपिंडिकेच्या मागे असणारा तो भला मोठा नाग आणि त्या नागाच्या मस्तकी जो दिव्य मणी आहे ना, परमेश्वराची देण आहे. या शिवापूरचं ते भूषण आहे. ते जर का मला मिळालं ना, या जगाचं कल्याण करायची. मंत्री, जगाचं कल्याण करायला तुमची गरज नाही. जगाचा कल्याण करायला जगाचा विश्वविधाता, तो जगाचा कल्याण करता तिथं बसला. तो जर का तिथं बसलेला असेल तर जगाच्या कल्याणार्थ तुमची काय गरज? याच्या पुढे या विश्वाचा परमेश्वर मला व्हायचंय. परमेश्वर तुम्हाला व्हायचंय? मंत्री, या विश्वाचा परमेश्वर तो विश्वविधाता आहे. ज्या विश्वविधात्यानं या सृष्टीची निर्मिती केली, त्या विश्वविधात्यानं या सृष्टीत तुम्हाला जन्माला घातलं, त्या विश्वविधात्याच्या वर पुढे होऊ शकत नाही. त्याचीच बरोबरी मला करायचे. म्हणून तो दिव्य मणी मला हवाय. परमेश्वराची बरोबरी या विश्वाच्या ठिकाणी आतापर्यंत कुणी करू शकला नाही आणि याच्या पुढं ती बरोबरी कुणी करू शकत नाही. याच्या पूर्वी कदाचित कुणी केली नसेल, पण याच्या पुढे मी नक्कीच करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या शिवापूरच्या राष्ट्रवेशीवर तुम्ही का आलात हे तुमचा उद्देश तुम्ही बोलून दाखविला. तुम्हाला आता एकच समाचार करते. याच्याही पूर्वी त्या दिव्य मनाच्या प्राप्तीसाठी तुमच्या प्रमाणात कितीतरी व्यक्ती, कितीतरी मंत्री या शिवापूरच्या वेशीपर्यंत आले होते. स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर, शक्ती सामर्थ्याच्या जोरावर त्या मनाची प्राप्ती करण्यासाठी झटले. पण शेवटी काय झालं? अपयशाची कास धरून हे शिवापूर सोडावं लागलं. शुक्राणी, आज माझा हेतू काय तुला कळलंय. माझा हेतू जबाबदार तू पूर्ण केल्यासाठी नपेक्षा तुला जिवंत ठेवणार नाही. विश्वाच्या ठिकाणी पाशवी शक्ती जी निर्माण झाली नाही, त्या शुक्राणीचा केसाला सुद्धा राज्याची युवराज्ञी आहे मी. फक्त स्त्री म्हणून जन्माला आली नाही, तर जन्माला आल्या दिनापासून एवढाच नव्हे तर कळू लागल्या दिनापासून स्वतःच्या हाती शस्त्र घेऊन या शिवापूरसाठी झटले. त्या परमेश्वराच्या त्या दिव्य मनासाठी मी स्वतःच्या जीवाची बाजी लावली. त्याच युवराज्ञीचा काळ आज तुझ्या नेत्रासमोर आहे.
धरे रूप देवा तुझे कोणते गळेला तुझ विटेवरी तुझ वैकुंठी कराला तुला आडवाया घावा तुला आडवाया घावा शब्द तरी बोलता रे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे तुझे कुठे शोधिला तुझे शोधिला तुझे अनंत देवारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे Ha ha ha!